विष्णू सदन सांडी देहिक बंधन, काव्य विष्णु सदन जोडी भाविक स्पंदन, काव्य विष्णु सदन दत्ताश्रय आचरण, श्री शांताय नमः। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात आपला जन्म सर्व प्राप्त करण्यासाठी झालेला असतो। फक्त नाही का, फक्त नामस्मरण करा, आचरण शुद्ध ठेवा आणि फक्त तत्वाची उपासना करा। आणि मी तरी हे सांगतो की माझी उपासना करू, मी विष्णू भक्त आहे तर विष्णूंची उपासना करा, तर तिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने तत्वप्रणाली प्राप्त होईल। अजून तुम्हाला पुढे जायचं आहे, अजून बेल्ट पण आणायचं आहे। फक्त नाही का, एक साध्य ठेवायचं, एक चित्त ठेवायचं, बरोबर त्या गोष्टी भेटते आपण। आणि साध्य मिळवणं एकदम सोपं आहे, फक्त ते कठीण मानलं ना आपण मनामध्ये तर ते जास्त कठीण होतं। फक्त बावळट लोकांसोबत राहायचं नाही, चांगल्या सोबत राहायचं। कारण कसं आहे, वाईट लोकांसोबत आपण राहिलो जास्त का तर आपली बुद्धी बदलून जाते, पण जर चांगल्या लोकांसोबत आपण राहिलो तर कुठेतरी काय एक वेळेला एकांतात राहा, पण बावळट लोकांसोबत 2 मिनिटं सुद्धा राहू नये। कारण त्याच्याने जी आपली बुद्धी आणि नकारात्मकता वाढेल त्याच्याने आपण आपला नाश करू। फक्त सकारात्मकता 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 आणि सर्व काही आपल्याला प्राप्त होणार आहे, जे सकारात्मक आहे, सात्विक आहे, बस एवढंच, बाकी काही नाही। आणि इथं जे सांगितले ते सगळं तत्वज्ञान आहे, म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सुद्धा होईल येणाऱ्या काळात। फक्त नामस्मरण करा आणि फक्त परमात्म्याची उपासना करा। परमात्मा म्हणजे काय की, म्हणजे जी तात्विक उपासना आहे ती म्हणजे तत्वशुद्ध, म्हणजे नुसता दोरे बांधून तिला उपासना नाही म्हणतात, तर तत्वशुद्ध, पण त्या गोष्टीला आधार आहे, काहीतरी उपासनेचा आधार आहे, काही ज्ञानाचा आधार आहे, काही धारणेचा आधार आहे, काही भक्तीचा आधार आहे। मग ती आधारभूत अशी गोष्ट जेव्हा आपण साध्य करून जेव्हा नामस्मरणाचं आचरण धारण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जीवनाची अशी पुढची वाटचाल निश्चित करतो। आणि खरं म्हणजे नाही का, आता तर काहीच नाही, जेव्हा माणूस यशस्वी होतो ना त्याच्यानंतर जास्त सामावून राहावं लागतं। आणि खरी परीक्षा माणसाची यशस्वी झाल्यानंतरची असते, कारण यशस्वी झाल्यानंतर ते सगळे लोक आपले होऊन जातात, जे लोक आपले विपरीत असतात। त्यामुळे ते यश सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात टिकवता आलं पाहिजे। आणि तुमच्यासारखे जेवढे लोक बनलेले ज्यांना बनता येत नाही, आर्थिक परिस्थिती नसताना, त्यांना तुम्ही जास्त बनवलं तसं त्याच्या बनण्याचं मार्गदर्शन केलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झाले। म्हणजे मी तर हे सांगतो की नुसतं जन्मापुरती नाही केलं पाहिजे, तर मेल्यानंतर सुद्धा आपलं तेच कार्य करायचं आहे, परत ही धारणा धारण करून आपण केली पाहिजे। पण बाकी काही नाही। आता समजा हे लोक संगीत वाजवतात, जीवन जन्मापुरता नाही तर मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर मला सुद्धा हेच वाजवायचंय, या उद्दिष्टाने आपण केलं पाहिजे। कारण कसं आहे, मुलं मग 21 वर्षानंतर वाईट होऊन जातात, वेगळ्या मार्गाने चालले जातात, वेगळी संगत लागून जाते। आणि आता कलियुग आहे, कलियुगामध्ये काय की दर 2 मिनिटाला विचार बदलून जातो। तर जे आपण आज साध्य केलंय ना ते आपल्याला मेल्यानंतर सुद्धा साध्य करायचं आहे, सदैव साध्य करायचं आहे। तसं एवढी धारणा नाही धारण केली ना तर जीवनामध्ये आपण पूर्णतः यशस्वी होऊन जातो आणि सर्व मिळतं, मग पैसा मिळतो, धन मिळतं, सगळं काही भेटतं। फक्त सकारात्मकता राहू द्यायची आणि फक्त आणि मला सर्व भेटेल अशा प्रकारचा विश्वास आपण भेटतो। बाकी काही भजन करायचं, कीर्तन करायचं, पण ज्या गोष्टीने आपल्याला दिसतंय, जी गोष्ट आधारभूत आहे ती गोष्ट साध्य करायची, जिथे आधार नाही ती गोष्ट कधीच करायची, म्हणजे फक्त सकारात्मकता साध्य करायची। आता तुम्ही तबला वाजवता, तर तबल्याने जो नाद उत्पन्न होतो तर ते नादत्वाला नादब्रह्म म्हणू शकतो आपण। म्हणजे काय की ब्रह्म हा सर्वीकडे, तो संगीतातून सुद्धा उत्पन्न होतो, तो दृष्टीने सुद्धा उत्पन्न होतो, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी उत्पन्न होतो। म्हणजे ब्रह्म सर्वीकडे, पण त्याला उत्पन्न करण्याचं माध्यम आहे अनेक ठिकाणी। मग त्याच्यामध्ये संगीत हे माध्यम आहे, काही जण ओंकार करतात, ओंकाराचं माध्यम आहे, काही लोक साधना करतात, साधनेचं माध्यम आहे, काही लोक धारणा करतात, उपासना करतात, ते उपासनेचं माध्यम आहे। सगळ्या माध्यम मनुष्याला शेवटी परमात्मा किंवा परलोक तत्व सिद्ध करते। आणि अजून अभिव्यक्त
म्हणजे तुम्ही बोल